चंद्रपूर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला असला तरी गेल्या काही महिन्यांपासूनच सर्वच राजकीय पक्ष कार्यरत झालेत। 2012 साली 2 वॉर्डांचा एक प्रभाग होता। आता एका प्रभागात 4 वॉर्ड असणार आहेत। एकूण 17 प्रभाग रचना आणि 66 वॉर्ड अशी रचना करण्यात आली। सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता आहे। जिल्ह्यामधल्या गेल्या काही निवडणुका भाजपने सहज जिंकल्यात, त्यामुळे आता महापालिकेवरती नजर आहे। या संदर्भामध्ये आढावा घेतलाय माझे सहकारी आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे यांनी। सुमारे 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली। यानुसार 19 एप्रिलला मतदान होऊ घातलंय, तर 21 एप्रिल रोजी याची मतमोजणी होणार आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये सध्याचं पक्षीय बलाबल हे काँग्रेसच्या बाजूने झुकणारं असं दिसतं। या महानगरपालिकेमध्ये 26 नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत, तर 18 नगरसेवक भाजपचे आहेत। अपक्ष 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर एनसीपीचे 4 आणि शिवसेनेला 5 सदस्य संख्या आहे। गेली 2.5 वर्ष या शहर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा आहे आणि यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं राजकीय चातुर्य कामाला आलं आहे। पहिली 2.5 वर्ष या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि काँग्रेसचा महापौर होता। मात्र नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या राज्यामध्ये फडणवीस सरकार आरूढ झाल्यानंतर अत्यंत राजकीय चातुर्य दाखवत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काँग्रेसचा एक गट फोडत महापौर हा भाजपचा बसवला। येत्या काळामध्ये या शहरानं अनुभवलेला विकास आणि या भाजपमध्ये येत असलेले इन्कमिंग या पार्श्वभूमीवर भाजप कुठपर्यंत मजल मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्तेची चावी कुणाकडे राहते हे 21 एप्रिलला कळणार आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।